नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे आर्ची आणि सतबा. मित्रांनो, या कथेच्या अगोदरचे जे भाग तुम्ही ही जी सिरियल चालू आहे आर्ची आणि सतबाची किंवा डबल धमाका, शांताबाई, ह्या सर्व एकाच कथेचे वेगवेगळे भाग आहेत. आजची जी कथा आहे ही आर्ची आणि सतबा ह्या दोघांबद्दलची एकदम स्पेशल एपिसोड आहे. मित्रांनो, तुमचा जास्त वेळ टाईमपास न करता कथेच्या पुढच्या भागाला मी थेट सुरुवात करत आहे. जर तुम्ही अगोदरचा भाग ऐकला नसेल तर तुम्हाला सदरील कथेबद्दल थोडी माहिती मिळायला थोडीशी अडचण निर्माण होईल. त्यामुळे आपल्या चॅनलच्या पेजवरती जाऊन डबल धमाका ही कथा तुम्ही पूर्णपणे ऐकायची. त्याच्यामुळं तुम्हाला पुढं काय घडलं, पाठीमागं काय होतं हे सगळं काही व्यवस्थितपणे ऐकून मजा येईल. तर मित्रांनो, बघा, आता अगोदर असं ठरलं होतं की आज आर्ची सतबाला एकटीच घेणार होती. त्याच्यामध्ये तिनं त्याला कोणासोबत शेअर न करायचं ठरवलं होतं आणि शांताबाईनं सुद्धा तिला पाठिंबा दिला होता. ती तिला म्हणाली, पूर्ण रात्र तू त्याला घे, तुझी गाडी त्याच्याकडून तुला जसं पाहिजे ना तशी चालवून घे, माझी काहीच हरकत नाही बघ. जसं शांताबाईनं तिला परमिशन दिली तसं आर्ची एकदम खुश झाली. आता पूर्ण रात्र सतबा तिला ओरबडणार होता. तिची गाडी तो एकदम जबरदस्त चालवणार होता. तिला खात्री होती आपल्या गाडीला असा ड्रायव्हर पुन्हा पुन्हा मिळणं कदाचित शक्यच नाही, म्हणजे जवळजवळ हे अशक्यच आहे. मग तिनं स्वतःच्या मनाशी ठरवलं, जाऊ द्या, चला आपल्याला काय करायचं आहे. शांताबाईनंतर आपल्याला सांगितलेच आहे, तुला जे काही करायचं आहे ते पूर्ण रात्र करून घे आणि उद्या मात्र तू सतबाकडं बघायचं सुद्धा नाही. उद्याची पूर्ण रात्र शांताबाई त्याला घेणार होती. तसं बघितलं तर सतबा दोघींच्या पण गाड्या चालवून थकला होता, परंतु आता रोज एकीची गाडी चालवायचं असं त्यानं पण मनोमन ठरवलं होतं आणि त्या दोघींना पण एकदम तृप्त आणि संतुष्ट करायचं त्यानं मनोमन ठरवलं होतं. मित्रांनो, ठरलेल्या वेळेप्रमाणे आर्ची त्याची वाट बघू लागली होती. सांज झाल्यापासून जसा दिवस मावळा तसं आर्चीच्या मनामध्ये उकळ्या फुटू लागल्या होत्या. कधी एकदा सतबा येतो की आणि तिच्या गाडीवर चढतो की असं झालं होतं. परंतु हे सगळं एवढं काही सोपं नव्हतं. बऱ्याच गोष्टीला टाईम लागणार होता. संध्याकाळ झाली. जेवण खाणं झाल्याच्या नंतर एक एक क्षणाची वाट आता आर्ची बघू लागली. सतबा कधी एकदा येतो की आणि कधी गाडी चालू करतो की असं तिला वाटू लागलं होतं. परंतु सतबाला पण बरीच बंधनं होती. त्याच्या घरून बाहेर निघणं, शेजारी पाजारी सायलेंट ठेवणं, घराचे शेजाऱ्यांचे दरवाजे बंद होणे, एक ना अनेक अडचणी त्याच्यासमोरसुद्धा ठार मांडून बसल्या होत्या. मित्रांनो, ठरल्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला 8:30-9च्या सुमारास ते खेडेगाव एकदम सामसूम झालं आणि जसे लोक सामसूम झाल्यानंतर झोपले तसा हळूच सतबा तिच्या घरापर्यंत आला. आर्चीनं घराचा दरवाजा उघडाच ठेवला होता. हळूवारपणे सतबानं घराचा दरवाजा लोटला आणि त्यानं तो दरवाजा निशब्दपणे कसलाही कारकूर न वाजता हळूवारपणे आतल्या बाजूला उघडला गेला. जसा दरवाजा उघडला तसा सतबानं त्या घरामध्ये प्रवेश केला. सतबाची छाती आता धडधड करू लागली होती, कारण आर्चीची आई कुठल्या खोलीमध्ये आहे तिच्याबद्दल सतबाला काही जास्त नॉलेज नव्हतं आणि सतबा ह्या 2-3 दिवसामध्येच त्यांच्या घरामध्ये येऊ जाऊ लागला होता. आर्चीच्या आईनं जर बघितलं तर ती ओरडली. तिनं समजा चोर चोर म्हणून जर ओरडली किंवा काही वेगळं जर घडलं तर काय करायचं असं पण सतबाच्या मनामध्ये प्रश्न येऊ लागला होता. परंतु जेव्हा काही घडेल ना, जेव्हाचे तेव्हा बघू असा ठाम निश्चय मनाशी करून सतबा त्या घरामध्ये प्रवेश केला. जसा सतबाने प्रवेश केला तसं एका खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता हे सतबाच्या लक्षात आलं आणि त्या खोलीमध्ये मिनमिनता दिवासुद्धा चालू होता, म्हणजे कमी उजेडाची तिथं सोय केलेली होती. बाकीचे दरवाजे बंद होते आणि जे दरवाजे बंद होते त्यातून प्रकाश काही बाहेर डोकावत नव्हता. एकाच खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा असल्यामुळं सतबानं डेअरिंग करून तोच दरवाजा आर्चीचा आहे हे मनोमन खात्री करून घेतली. अगोदर तो तिथं हळुवारपणे चोर पावलाने गेला आणि जाऊन त्यानं तो दरवाजा हळूच आत लोटला. अगोदरच अर्धा उघडा आणि अर्धा बंद असलेला दरवाजा सतबाने थोडा हाताचा भार दिल्यामुळे आणखीन थोडा उघडला. त्या दरवाजाची फट जशी मोठी झाली तसं त्याच्या लक्षात आलं त्या बेडरूममध्ये आर्ची त्या बेडवर एकदम आधाशासारखी बसून होती. ती जणू दरवाजाकडेच तिचे डोळे लागले असतील. तिने जसं सतबानं दरवाजा लोटलेलं बघितलं तशी ती धावत असली आणि लगेच तातडीने म्हणाली, किती उशीर, एवढा उशीर असतोय का? मी कधीपासून वाट बघते आणि तुम्ही मात्र एवढा उशीर केलात. सतबा तिला एका प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करत होता, परंतु तिनं मात्र प्रश्नाचा भडीमारच सुरू केला होता. तो हसला आणि सतबा तिला म्हणाला, अगं आर्ची, जरा थांब तरी, एवढे प्रश्न जर तू एकटाच केलीस ना, मी उत्तर कुठल्या प्रश्नाचं द्यायचं?
आरची लगेच म्हणाली, इथं प्रश्न उत्तर करायला काय शाळा बिळा आहे की काय? मी जेवढं काही विचारले तेवढं सांगा. एवढा उशीर असतो का कुठं? माझ्या मनाचे अगदी बेहाल झाले आहेत आणि तुम्हाला मस्करी सुचते. हसतायत तुम्ही, काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला? सतबा हसू लागला आणि त्यानं त्या आरचीला त्यानं घट्ट मिठीत घेतलं आणि लगेच तो तिला म्हणाला, अगं राणी, जरा दम तरी धर. मी तुझ्यासाठी चालू आहे आणि पूर्ण रात्र आपलीच आहे. जरा थोडं उशीर काय झाला, एवढं चिडायची काय गरज आहे का तुला? एवढा दम पडत नाही का तुला? आरची त्याला म्हणाली, दम तर भरपूर आहे. मला टेन्शन आलं होतं की तुम्ही कुठं अडकलात की काय झालं की यायचं कॅन्सल तर केलं नाहीत ना, असं पण मला वाटू लागलं होतं. आणि तुमच्या घरी काय अडचण आली आहे की काय होते की काय नाही की असा पण प्रश्न माझ्या मनात येत होता. एकतर तुमच्या घराकडे मी येऊ शकत नाही. रात्री अपरात्री उशिरा मला कुत्र्याची खूप भीती वाटते आणि जसं मला कुत्र्याची त्या भीती वाटते ना, तसं ते कुत्रे तेवढंच जोशमध्ये अंगावर येतात. जेवढं भिल ना तेवढं जास्त भिडवतात. परत सतबा हसू लागला आणि तो म्हणाला, तुला बाहेर यायची काय गरज आहे गं? मी आहेच ना. तुला एकदा शब्द दिला ना मी येतो म्हणून, मग येणार तर आहेच. मग एवढी गडबड करायची काय गरज आहे बरं? लगेचच आरची त्याला म्हणाली, जाऊ दे बाबा, टेन्शन नका घेऊ, करा काम चालू आपलं, या इकडं. तसं सतबा तिला म्हणाला, अगं एवढी गडबड काही कामाची नाही. तू कोण्या दिवशी मला अडकावतेस, मला काही सुचत नाही बघ. लगेच आरची म्हणाली, आता काय झालं? कोण येणार आहे आता आणि कशाला मी अडकवणार आहे? सतबा म्हणाला, अगं बाहेर जा, मेन गेटला लॉक कर, चावी घेऊन आत ये. सगळ्या गोष्टी मी तुला सांगायच्या आहेत की काय? आरचीला तिची चूक कळली. हो, तुमचं पण बरोबर आहे बघा, असं तिनं म्हणून चटकन उठली आणि बाहेर गेली. तिनं अंगावर एकदम पातळ सिल्कची साडी घातली होती. आता ही साडीचं नवीनच फॅड काय घातलं आहे बाबा? आज असला कसला ड्रेस घातला आहेस? ही कसली साडी आहे? सतबानं तिच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. तशी आरची थोडी वैतागली आणि लगेच म्हणाली, आता तुम्ही काय करतायत? एक ना अनेक प्रश्न तुम्ही पण उडवतच आहात की. बघा किती प्रश्न एकदाच विचारलेत तुम्ही. काय करावं बाबा आता? जाऊ दे बाई, तसं काही नाही, नको टेन्शन घेऊ. जा, अगोदर कुलूप लावून ये गेटला, मग बघू बाकीचं. आरची थोडी फडफड करतच बाहेर गेली. ती बाहेर निघून गेल्यानंतर तिनं बाहेरच्या मेन गेटला लॉक केलं. अगोदर तिनं ते गेट मुद्दामच उघडं ठेवलं होतं, कारण तिनं जर गेटला लॉक केलं असतं तर सतबा कसा येणार होता आत. मग गेटला लॉक करून आल्यानंतर तिने तिचा दरवाजा बंद केला. दरवाजा बंद करत असताना सतबानं एक गोष्ट ऑब्झर्व केली. तिने घराचा दरवाजा रेग्युलर मोडमध्ये बंद न करता थोडा वेगळ्या स्टाईलमध्ये, म्हणजे जरा जोरात दरवाजा बंद केला. जसा जोरात दरवाजा बंदच केला तसा धाड करून दरवाजाचा आवाज झाला. सतबा तिला म्हणाला, का गं एवढ्या का जोरात दरवाजा आवडलास? तशी ती हसली आणि म्हणाली, ते सिग्नल होतं काहीतरी. म्हणजे शांताबाईसाठी सिग्नल होतं का ते? तिनं होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, हो, त्यांनी मला सांगितलं होतं तुम्ही आलात की मला कल्पना द्या, म्हणजे मला बाकीची कमान सांभाळता येईल. म्हणजे? सतबानं तिला प्रतिप्रश्न केला. ती म्हणाली, काही नाही हो, जाऊ द्या, चला या इकडं बेडवर. तिनं सतबाला जवळजवळ स्वतःवर ओढूनच घेतलं आणि म्हणाली, आज माझी गाडी अशी जबरदस्त चालवा. आज मला हा ड्रायव्हर पूर्णपणे पाहिजे. आज माझीच गाडी चालली पाहिजे. मार्केटमध्ये तुम्ही भरपूर गाड्या चालवलात, परंतु माझी गाडी तुम्हाला काही वेगळी वाटत नाही का हो? अहो, नवी कोरी गाडी आहे माझी आणि मी हट्ट करते, मला तुम्हीच ड्रायव्हर पाहिजे. माझ्या गाडीला तुम्हीच चालवायला पाहिजे. तुम्ही बाकीच्या किती गाड्या चालवलात, कोणत्या गाडीवर हात साफ केलात, मला काही देणे घेणं नाही बघा, परंतु माझी गाडी मात्र आजपासून रोज चालवायची. सतबा म्हणाला, मला काहीच अडचण नाही बघ, परंतु तू विचार कर, तुझी गाडी जर तू मला रोज चालवायला देणार असलीस तर त्या शांताबाईचं काय करायचं? ती म्हणाली, त्यांना सोडून नाही जमायचं, त्यांची पण गाडी अधूनमधून चालवायलाच पाहिजे. लगेचच सतबा तिला म्हणाला, अगं तुझा भाऊ आहे ना, तो बाहेरगावून आला की मग मला कसं यायला जमणार? ज्या दिवशी तो इथं येणार आहे त्या दिवशी मात्र आपले खाडे पडतील. आरची लगेच म्हणाली, तसं काहीच नाही होणार. भाऊ वहिनीला घेऊन खोलीत गेला की बाहेर येत नाही, त्याच्यामुळं तो आत गेला की आपण बाहेर जायचं आणि तो बाहेर असला की आपण आत जायचं. म्हणजे? सतबाला ते गणित काही कळलं नाही. ती म्हणाली, जाऊ द्या, तुमच्या डोक्याच्या बाहेरचं आहे. मी करते सोय म्हणल्यानंतर सगळी सोय करते. तुम्ही एकदम रिलॅक्स राहा. चला तुम्ही गाडी सुरू करा बरं. अक्षरशः स्वतःच्या हातानं तिनं गाडीचे गेअर टाकायला सुरुवात केली होती. आता ती किती हापापलेली आहे आणि किती आसुसलेली आहे हे सतबाला पण समजत होतं. तसं बघितलं तर तिचं ते वयच होतं आणि तिच्या त्या अल्लड वयामध्ये ह्या सर्व गोष्टी होतच राहतात. तिनं स्वतःवरून ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केली. तिनं सतबाला विचारलं, याच्या अगोदर तुम्ही अशी नवी कोरी करकरीत गाडी कधी चालवलीत का? सतबाला काय उत्तर द्यावं हे काही सुचत नव्हतं. तो जरा विचार करत होता. आरची लगेच म्हणाली, म्हणजे तुम्ही विचार करून सांगतायत का?
म्हणजे खोटं बोलणार आहात का? अहो जे काय आहे ना ते स्पष्टपणे आणि सरळ चटकन सांगून टाका ना. विचार करून उत्तर जर द्यायचं असेल तर मग मला त्या उत्तराची काही गरज नाही. सतबानं तिला सांगितलं, हो, याच्या अगोदर मी 2 वेळा अशी गाडी चालवली आहे. आर्चीचा चेहरा थोडा पांढरा फक्क पडला होता. का? काय झालं गं? सतबानं तिला विचारलं. तशी ती म्हणाली, मला वाटलं होतं की ह्या ड्रायव्हरचं उद्घाटन माझ्याकडूनच होणार आहे. हा ड्रायव्हर माझीच गाडी चालवणार आहे. परंतु माझ्यासारख्या 2 नव्या कोऱ्या गाड्या चालवल्यात म्हणल्यानंतर मला थोडंसं टेन्शन आलं. सतबा तिला म्हणाला, का गं? टेन्शन येण्यासारखी काय गोष्ट आहे ह्याच्यामध्ये? ड्रायव्हर लोकांचं कामच असते गाड्या चालवायचं. मग मी जर दुसरी गाडी चालवलो तर तुला एवढं काय टेन्शन आहे? तू टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही बघ. ती लगेच म्हणाली, हो, तुमचं पण बरोबर आहे. तुमचा व्यवसायच ड्रायव्हरचा आहे. त्याच्यामुळं तुम्ही काही बोलून किंवा नाही बोलून काहीच उपयोग नाही. मला तुम्ही आवडलात. मी माझी गाडी तुमच्या स्वाधीन केली. आता आज रिव्हर्स गिअर टाकणार आहात का? तसं सतबाच्या चेहऱ्यावर थोडंसं वेगळे हावभाव उमटले. त्याने तिला विचारलं, आता हे रिव्हर्स गिअर पण तुला माहीत आहे का? ती म्हणाली, हो, मला वहिनींनं सगळं काही सांगितलं आहे. सतबा म्हणाला, नको, आत्ताच रिव्हर्स गिअर जर टाकला ना तुला त्रास होईल. अगोदर तू चांगली रूळ दे. तुझी गाडी एकदम नवी कोरी करकरीत आहे. त्याच्यामुळं अगोदरची समोरची बाजू व्यवस्थितपणे एकदम हँडल करू दे. गाडी एकदम रुळावर आली की त्याच्यानंतर बघूत आपण रिव्हर्स गिअरचं. सुरुवातीला जर रिव्हर्स गिअरपासून सुरुवात केली की नंतर पुढची गाडी चालवायला काही जास्त मजा येत नाही. ज्यावेळेला पुढची गाडी चालवून माणूस थकतो, ड्रायव्हर थकतो, त्यावेळेला विरंगुळा म्हणून पाठीमागची रिव्हर्स गिअर शिकायचा असतो. आणि ती जी गाडी आहे ती एक रिझर्व राहू दे ना, आपल्याला लागतेच कधीमधी. ती म्हणाली, तुम्हाला जसं पाहिजे ना तसं घ्या, मला काहीच अडचण नाही बाई. बघा, तुम्हाला जसं वाटतंय तसं घ्या. तुम्हाला जी साईड चालवायची आहे त्या साईडनं चालवा. कधी लेफ्टनं घ्या, कधी राईटनं घ्या, कधी हायवेला चालवा, तर कधी सर्वसाधारण खड्ड्याच्या रोडवर चालवा. सतबा म्हणाला, राणी, तू नको टेन्शन घेऊ. मी तुला एवढीच जबरदस्त तुझी गाडी चालवून देतो की तू सुद्धा म्हणायला पाहिजेस, ड्रायव्हर तर मला तुम्हीच पाहिजेत. हो ना, मी तर कालच बघितले. तुमची ड्रायव्हिंग इतकी जबरदस्त आणि इतकी परफेक्ट आहे. तुम्ही गाडीची इतकी काळजी घेतात. त्या गाडीला अजिबात क्रॅशसुद्धा येऊ देत नाहीत. त्याच्यामुळे तर मला खूप आवडले. सतबा लगेच म्हणाला, हो का? मी खरं तुला एवढं आवडलं का गं? हो ना, तुम्ही ड्रायव्हर्स तसे पट्टीचे आहात. बोलता बोलता तिच्या अंगावरची साडी त्यानं कधी काढून टाकली होती, पत्तासुद्धा लागला नव्हता. दोघांचं संभाषण चालूच होतं. दोघांचे गरम श्वासोश्वास, म्हणजे त्या दोघांचे जे श्वासोश्वास होते ते एकमेकात कधी मिसळू लागले होते याचासुद्धा पत्ता लागत नव्हता. मित्रांनो, ते दोघे आता हळूहळू एकरूप होऊ लागले होते. त्यानं तिच्या अंगावर हात टाकले होते आणि तिनं पण त्याच्या अंगावर हळूवारपणे हात टाकून त्याच्या अंगाचं मर्दन करत होती. दोघे एकमेकामध्ये सामावून घ्यायचा प्रयत्न करत होते. जसं ते दोघे एकमेकाला जवळ घेऊ लागले तसं त्या दोघांचा पण उल्हास वाढू लागला. दोघांना पण भरपूर मजा येऊ लागली होती. मित्रांनो, जेवढी मजा सतबा लुटत होता ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आर्चीला भारी वाटू लागलं. आर्ची सतबाला म्हणाली, तुम्ही एक काम करता का? उद्या पण तुम्ही माझीच गाडी चालवा ना. सतबा म्हणाला, मला काहीच अडचण नाही बघ, मला काय गाडी चालवण्याशी मतलब. परंतु तू तुझ्या बहिणीला काय सांगणार आहेस? ती लगेच म्हणाली, तो प्रश्न माझा आहे. मी बघून घेईन ना काय सांगायचं काय नाही ते. फक्त तुम्ही तयार व्हा आणि तुम्ही वहिनीला सांगा, उद्या पण आर्चीची गाडी मी एकटाच चालवणार आहे. तुम्ही ह्या खोलीमध्ये येऊ नका. गाडीला पूर्ण रस्ता रिकामा पाहिजे. मला खूप लाज वाटते हो. तुमच्या दोघांच्या समोर जे काही केलं ना ते सगळं मला थोडं वेगळं वाटत होतं. मला ऑड वाटू लागलं होतं, परंतु पर्यायच नव्हता. मला मजा तर पाहिजेच होती. आता गाडी शिकायची म्हणल्यास थोडं खालीवर तर होतच राहणार ना, काय करावं? सतबा तिला म्हणाला, हो, तुझं पण बरोबर आहे. तुझी गाडी नवीन असल्यामुळं आणि तू एकदम नवीन खेळाडू असल्यामुळं तुला खूप मजा येते. परंतु तुझी जी मजा येते ती पण तू तुझ्या जागेवर बरोबर आहेस. मी सांगतो शांताबाईला, उद्याची काय परदेशची पण तुझी बुकिंग मीच करून घेतो. ती म्हणाली, तसं जर झालं ना तर खूप मजा येईल. आणि हो, आणखीन एक गोष्ट, मी जर समाधान झाले ना तर मी तुम्हाला परमिशन देईन. तुम्ही वहिनीकडे पण जाऊ शकता. सतबा लगेचच म्हणाला, अगं बाई, तसं काहीच नाही. मी कशाला तिच्या खोलीमध्ये जाऊ? तू जर समाधान झालीस, तुला जर वाटलं तर तूच तिला बाहेर बोलून घेत जा. सगळं काही तुझ्या खोलीत जर केलं ना तर जास्त मजा येईल. आणि तुझ्या खोलीत जर करायचं नसेल, तिच्या खोलीत जायचं असेल तर मग मात्र मी तयार नाही बघ. ती म्हणाली, ठीक आहे, वहिनींना पण मी माझ्याच खोलीत बोलून घेते, परंतु अगोदर माझं समाधान व्हायला पाहिजे. सतबा म्हणाला, मी पट्टीचा 1 नंबरचा ड्रायव्हर आहे. त्याच्यामुळं तू बरोबर बोलणार म्हणजे बोलणारच. बघ तू, मी नाही दमणार, तूच दमशील. ती म्हणाली, ठीक आहे, बघू तर कोण दमते आणि कोण थकते. बघायला आपल्याला काही लांब जायचं नाही. त्यानं म्हणाला, ठीक आहे, जाऊ दे, चल, जे काही करायचं ना ते करूत आपण. मग जसं दोघांचं बोलणं चालू होतं तसं आर्ची त्याला म्हणाली,
जाऊ दे, काय गरज नाही, काहीच करायचं नाही. मग काहीच करायचं नाही म्हणजे आजचा खेळ करायचं कॅन्सल झालं का? आरची म्हणाली हो, नको मला. अरे बाबा, मी काय बोललो कुठं? मग ती म्हणाली तुम्ही कसं काय म्हणतायत की मीच पट्टीचा खेळाडू आहे, मी पण तुमच्यापेक्षा भारी खेळाडूच आहे ना. तो हसला आणि म्हणाला माझी मजा घेतेस ना. तिनं स्मित हास्य दिलं आणि म्हणाली हो बरोबर आहे, करा चालू. मित्रांनो, त्या खोलीमध्ये एकदम जोरदार ढापाढपचा खेळ सुरू झाला. त्यानं तिची गाडी अशी जबरदस्त चालू केली की काय चालू होते आणि काय नाही काही कळतच नव्हते. पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. धन्यवाद मित्रांनो, कथेची वेळ संपलेली आहे. बाय बाय, भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये.